नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र सरकारला असं वाटतंय की एक नवीन कायदा आणला तर राज्यामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण कमी होईल. महाराष्ट्र सरकारला असं वाटतंय की नवीन कायदा हाच आता महिला अत्याचाराचं प्रकरण रोखू शकतो आणि महाराष्ट्र सरकारला असं वाटतं की हा नवीन कायदा आता येऊ घातलेला आहे, त्याच्यानंतरच महिला काही सुरक्षित आपल्याला करता येतील. महाराष्ट्राचं मविया सरकार नवीन कायद्याच्यासाठी परराज्यांवर अवलंबून आहे. याच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कायदेतज्ञ असलेल्या अनेकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर तरतुदी नसाव्यात अशी सूचना केली होती. मात्र प्रत्यक्षात राज्याच्या गृहमंत्रीपदी राहिलेल्या अनिल देशमुखांनी जवळच्याच राज्यात जाऊन तिथला दिशा कायदा घेऊन महाराष्ट्रात शक्ती कायद्याची निर्मिती करायचा प्रयत्न सुरू केला. अनिल देशमुख खुर्चीवरून पायउतार झाले त्यानंतर आत्तापर्यंत तरी हा शक्ती कायदा प्रत्यक्षात येऊ शकलेला नाही. ताज्या घडामोडीमध्ये विद्यमान गृहमंत्र्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला प्रत्यक्षात यायला नागपूरचं अधिवेशन उजाडेल, अर्थात डिसेंबर 2021 पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल असे संकेत दिलेले आहेत. मग डिसेंबर 2021 पर्यंत कुठल्या कायद्यान्वये आपण महिलांना सुरक्षा प्रदान करणार आहोत? शक्ती कायदा जर समजा प्रत्यक्षात यायला वाट पाहावी लागणार असेल तर राज्यात महिला सुरक्षित नाहीत असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे का? भारतीय दंडविधान संहितेमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बाबत पुरेशा तरतुदी असताना, विविध प्रकारचे संरक्षण देणारे कायदे अस्तित्वात असताना शक्ती कायद्याची गरजच काय? मुळात जो दिशा कायदा होता त्याचं नाव आवडलं नाही म्हणून एका मंत्र्याच्या आग्रहाखातर हा शक्ती कायदा झाला. जर समजा इतक्याच पातळीवर जाऊन आपण कायद्याच्या निर्मितीबाबत संवेदनशील असू तर शक्ती कायदा खरंच येणार आहे का? आणि आत्तापर्यंत हा शक्ती कायदा अडलाय कुठं? लक्षवेधीत त्याच्याच संदर्भातली चर्चा. शक्ती कायदा अडलाय कुठं या विषयावरच्या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि मवियाच्या प्रतिनिधी या नात्यानं विद्याताई चव्हाण, आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं दिव्याताई ढोले आहेत आणि घटनातज्ञ कायदेश तज्ञ या नात्यानं आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. पहिला आणि थेट मुद्दा आत्ताच्या घडीला माझा धनराज वंजारी यांच्यासाठी आहे. धनराजजी, IPC असताना, भारतीय दंडविधान संहिता असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कायद्याचा अभ्यास करायला परराज्यात जाण्याची गरज होती का? बरं, गेले तर गेले, कायदा घेऊन आले, त्या मसुद्याला अद्याप ते लागू करू शकले नाहीत. जॉईंट सिलेक्ट कमिटी, संयुक्त चिकित्सा समितीकडे विधिमंडळाचा हा कायदा आहे, त्याच्यावर मंथन सुरू आहे. अशा प्रकारे कारण देत शक्ती कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात दूर होताना दिसतेय. कारण सरकार सिरियस नाही आहे. एकच गोष्ट महत्वाची सांगतो की शक्ती हे जे नाव आहे ना, ते आंध्रामध्ये दिशा कायदा, आपण शक्ती याला शक्ती मिल कंपाऊंड मध्ये झालेला फार घृणास्पद बलात्कार, ज्याला आमचे एक पत्रकार भगिनी बळी पडलेली आहे, त्याची पार्श्वभूमी आहे. त्या केस मधल्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. या शब्दावरून तो शक्ती कायदा इथे करायचा. आता हे हैदराबादला गेले, कशाचा अभ्यास करून आले की हैदराबादला पिकनिक करून आले माहित नाही. भारतात जणू एक हैदराबाद आणि त्यांनी कायदा केला, आपले कायदे तज्ञ कोणीच नाही, कशासाठी गेले कल्पना नाही. बरं ठीक आहे, गेले, पण दिशा कायद्याची इकडे दिशाभूल करून तुम्ही आजपर्यंत का नाही हे ऑर्डिनन्स आणलं? मंत्रिमंडळामध्ये या लोकांनी 2 विधेयक आणली आणि मी तारखेसही सांगतो 20 मार्च 2020 ला. आता 1.5 वर्ष त्यानंतर सन्माननीय गृहमंत्री अनिल भाऊ देशमुख हे गृहमंत्री पदावर होते. ही विधेयक होती स्पेशल कोर्ट मशिनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 आणि महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ महाराष्ट्र अमेंडमेंट ऍक्ट 2020. ही 2 विधेयक तुम्ही मंत्रिमंडळामध्ये पारित करून घेतल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर व्हायला किती वेळ लागतो? तुमची 3 अधिवेशनं झाली. ती 3ही अधिवेशनं तुम्ही परमबीर सिंग, तो वझे, त्या कांड्या जिलेटिनच्या ठेवल्या अंटालियाच्या तिथे, त्याच्यावर ह्याच्यावर
कंगना राणावतवर चर्चा करून तुम्ही घालवली. विरोधी पक्ष सुद्धा तितकेच जबाबदार आहे. बिलकुल, तुम्ही आपण म्हणा त्यांनाही दोन प्रश्न विचारू. वर्षांमध्ये आपण धनराजजी, आपण त्यांनाही प्रश्न विचारू. तुम्ही पहिल्या वाक्यातच म्हणालात की राज्य सरकार हे गंभीर दिसत नाहीये कायदा आणण्याच्या बाबत. विद्याताईंना त्याचं उत्तर द्यायचं आहे. विद्याताई, आपण बोला. एकच वाक्य मला बोलू दे. जी. एकच वाक्य मला बोलू दे. कितीही कायदा कडक केला तरी तुम्ही अशा प्रकारच्या सामाजिक मानसिक विकृतीला आळा घालू शकता का? हा एक महत्वाचा प्रश्न त्यांनी उत्तर द्यावं. आणि अगदी. जर तुम्हाला थातोमातोर काहीतरी करून कायदा आम्ही केला असं दाखवायचं असेल तर त्याबद्दल तरी तुम्ही पुरेसे सिरियस आहात का? तुम्ही नाही आहात. राजकारण हा तुमचा विषय नाहीये. तुम्ही खेळ करताय. राजकारणाच्या आडून जनतेची दिशाभूल करून काहीतरी तुम्ही तुमच्या तुंबड्या भरण्याचा खेळ करताय. अगदी आपल्याला पटकन एकदा संधी द्यायची आहे विद्याताई चव्हाणांना. विद्याताई, 1.5 वर्ष झालं एखादा कायदा प्रत्यक्षात येण्यासाठी इतका वेळ लागावा? डान्सबारच्या बंदीच्या संदर्भात राज्य सरकार किती सक्रिय होतं, त्यावेळेला आर पाटलांनी किती वेगवान हालचाली केल्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग शक्ती कायदा प्रत्यक्षात का येऊ शकत नाही 1.5 वर्षांनंतर? नाही, आता मला उत्तर देऊ दे. वंजारी साहेबांना जेवढा संताप आहे ना तेवढा एक स्त्री म्हणून मला सुद्धा संताप आहे. पण मी तिथे प्रत्यक्ष सभागृहात होते म्हणून मी सांगते की हा शक्ती कायदा डिसेंबर 2019 मध्ये नागपूर अधिवेशनामध्ये आलेला होता. त्याच्यानंतर चर्चा झाली, सर्व सहमतीने त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर पुन्हा मार्चच्या अधिवेशनामध्ये सर्व NGO, सर्व महिला, वेगवेगळ्या ज्या महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिनिधी, इंडिव्हिज्युअल्स असतील, अशा सगळ्यांबरोबर सुद्धा विधान भवन मध्ये एक मीटिंग झाली होती. प्रथम सगळ्या सर्व पक्षीय महिला आमदारांसोबत चर्चा झाली. तेव्हा अनिल देशमुख जे गृहमंत्री होते. त्याच्यानंतर मार्च महिन्यात पुन्हा सर्व जवळजवळ त्या कमिटीमधल्या सर्व आमदारांबरोबर सर्व महिला संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा होऊन आता तुम्ही म्हणाला ना, का नाही पारित करत? लवकर पारित झालं पाहिजे. कडक कायदे नाही आहेत का? आहेत. वर्मा कमिशनची नियुक्ती झाल्यानंतर 80,000 सजेशन आले होते, कडक कायदे झाले. तरी सुद्धा दुःख आहे की अत्याचाराचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. तर आता मला पूर्ण करू द्या. तर आता ह्या कायद्यामध्ये काही सुधारणा लोक करायच्या असतात. महिलांसाठी कामं करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांचे अनेक चांगले विचार आहेत, ते ऐकून घेतले पाहिजे, त्याचा समावेश करावा अशी त्यांची इच्छा असते. ते सगळं केल्यानंतर विद्याताई, वेळ महत्वाची आहे. साहेब म्हणाले जी, विद्याताई, वेळ महत्वाची आहे. आपण किती वेळ घालवतो एखाद्या गोष्टीसाठी हेही तितकंच महत्वाचं आहे. कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे तुमचा संवाद अडलाय, तुमच्याकडून कायदेशीर प्रक्रिया अडली आहे, संयुक्त चिकित्सा समितीमध्ये यात वेळ जातोय? नक्की कुठे अडलंय ते एकदा सांगाल तर बरं होईल. कुठेही अडलेलं नाही. अगदी छान पिकात सुधारणा वगैरे झालेल्या आहेत. फक्त मागच्या 2 अधिवेशनामध्ये त्यांनी जसं सांगितलं, कंगना रनावत प्रकरण असेल, अर्णब गोस्वामी प्रकरण असेल, जिलेटिनच्या कांड्या असतील, भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील, याच्यात इंटरेस्ट विरोधी पक्षांना पण जास्ती होता. त्यांनी गोंधळाने सभागृह चालू दिले नाही. करोनासारखी परिस्थिती आहे. 2 अधिवेशने करोनामुळे होऊ शकलेले नाहीयेत, आपल्याला सगळं माहिती आहे. परंतु शक्ती कायद्याचं आता कालच गृहमंत्र्यांनी सर्व चॅनेलवरती सांगितलेलं आहे की हा कायदा येत्या डिसेंबर मध्ये आपण असं म्हणता आहात की येत्या डिसेंबर मध्ये हा कायदा संमत होईल अशा प्रकारचे संकेत दिले आहेत. जणू काही मुहूर्त काढलाय की काय असं वाटावं. मला दिव्या ढोलेंना विचारायचंय. दिव्या ढोले, विरोधकांनी गोंधळ घातला म्हणून शक्ती कायदा येऊ शकला नाही, पण यात सरकारला कदाचित याचं विस्मरण होत असावं की विरोधक गोंधळ घालत असताना सुद्धा सरकारला हवं असलेलं कामकाज आपोआप पार पडलं. 12 आमदार निलंबित केल्यानंतर सुद्धा सरकारला हवं ते कामकाज पार पडू शकतं, पण शक्ती कायदा येऊ शकत नाही. प्रसादजी अगदी बरोबर बोललात. हे कन्व्हिनियन्सचं सरकार चालू आहे. यांना ज्या ज्या गोष्टी करायच्या असतात त्यांना हे टिकमाक करून पुढे ढकलून देतात आणि ज्या मूळतः ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल यांना काही बोलायचंच नसतं. मला एक पॉइंट इथे आवर्जून सांगायचं आहे की आंध्र प्रदेश, हैदराबाद मध्ये जी घटना 2019 ला झाली होती ती नोव्हेंबर महिन्यात झाली होती. एक्झॅक्ट तारीख सांगायची तर 27 नोव्हेंबर 2019 ला ती घटना रेपची झाली होती. त्यानंतर आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट प्रोएक्टिव्हली त्यांनी काम करून डिसेंबर मध्ये त्यांचं बिल पारित झालं. 13 डिसेंबरला बिल पारित झालं. हार्डली 15 ते 16 दिवसात त्यांनी हे पूर्ण काम करून दाखवलं. आणि आपली सरकार काय बोलते, आपले म्हणजे इफिशियन्सी कुठच्या लेवलला गेली आहे सरकारची आपली, ते 2000 आताच ताईंनी सांगितलं डिसेंबर 2019 पासून याच्यावरती चर्चासत्र चालू आहे. आपण आता काल
नाही, याच्यावर दिव्याताई एक आठवण मीच करून दिली आपल्या सोबत असलेल्या विद्याताईंच्यासाठी की विद्याताई डान्स बार बंदी घालायची होती त्यावेळेला आर पाटलांनी काय वेगात काम केलं होतं. आज काय झालंय त्याचं उत्तर सापडत नाही. धनराज वंजारी म्हणाले त्याप्रमाणे 1.5 वर्ष झालं एक कायदा रखडलेला आहे आणि जो महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भातला एक संवेदनशील कायदा आहे असं तुमचं सरकार सांगतंय. याच्यावरचं उत्तर एकदा डान्सबारच्या वेळेला आबांनी केलेलं काम आठवा आणि मग पुढचं उत्तर द्या एवढीच विनंती आहे. देवेंद्र फडणवीसांनी का नाही मांडला सभागृहामध्ये? देवेंद्र फडणवीसांनी हा मुद्दा का नाही मांडला? विरोधी पक्षनेते म्हणून तुमची काय जबाबदारी आहे? सरकार जर करत नसतील सरकार जर करत नसेल मॅडम एक मिनिट, सरकार जर करत नसेल तर विरोधी पक्षाची संविधानिक जबाबदारी आहे की सरकारचा कान पकडायचा त्या मुद्द्यावर. फडणवीसांनी विरोधी नेता म्हणून फडणवीसांनी हा मुद्दा, तुम्ही कन्व्हिनियन्सची गोष्ट करता, तुम्ही सुद्धा तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे सगळं राजकारण करत आहो. हा महत्वाचा मुद्दा आहे. इथं म्हातारी मेल्याचं दुःख नाही मॅडम, काळ सुखावतोय ते लक्षात घ्या. मी काय बोलतोय, माझ्या पक्षावर राग नाहीये, माझा तुमच्या. धनराजी आपण हा प्रश्न विचारलात, धनराजी आपण प्रश्न विचारलात तर त्याच्या उत्तरासाठी संधी देऊयात. दिव्या ढोलेंना आपण हा प्रश्न थेटच विचारूयात आणि एकदा परत त्यांना आठवण करून देऊयात. दरम्यान विद्याताई चव्हाण यांचा संपर्क तुटलेला असल्यामुळे त्या आता आपल्याला दिसत नाहीये, त्या जोडल्या जातील. त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तरं घेऊ. मला दिव्या ढोले आपण सांगा, विरोधकांनी शक्ती कायदा यावा याच्यासाठी आतापर्यंतच्या गेल्या 3 अधिवेशनामध्ये विरोधक म्हणून काय जबाबदारी पार पाडली? अरे दिसत का नाही? विद्याताई आपण दिसायला लागलेले आहात, तुम्ही स्क्रीनवर आहात, सगळेजण पाहतायत तुम्हाला. दिव्याताईंना मी प्रश्न विचारलाय, विद्याताई आपणही ऐकून घ्या की विरोधकांनी विरोधक या नात्यानं शक्ती कायदा यावा म्हणून काय जबाबदारी पार पाडली? आपण बघत आलोय फक्त 2-2 दिवसाचे अधिवेशन होत आहेत, 2 दिवसाचे अधिवेशन. आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही बोललात की फक्त सरकार स्वतःचा अजेंडा त्याच्यावरती राबवते. आमची लोक बोलतात, किती ऐकतात हो, किती ऐकतात अधिवेशन? सगळं आपण पूर्ण महाराष्ट्र टीव्हीवरती बघतो. काय आमचे तर विरोधी पक्ष नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस घसा सुकेपर्यंत बोलत असतात, पण याला परिणामच होत नाही. जे ऐकलं पाहिजे ते बोललं जात नसेल. अहो पण ते बोलतात ना, जेवढे मुख्य मुद्दे असतात ते तर बोलले जातात ना. तुम्ही जर इनएफिशियंट आहात तर तुम्ही प्रत्येक वेळेस का विरोधी पक्षावरती बोला? 2 वर्ष सत्ता तुमची आहे, 1.5 वर्ष आता सगळं हे काम चालू आहे. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये मुंबईमध्ये 550 रेप केसेस झाल्या. याच्यावरती काम कोण करणार आहे? आम्ही काय त्याच्या मागे लागणार? बरं एक मिनिट आहे, मला कंप्लीट करू द्या. आमच्या विरोधी पक्ष नेत्याने कित्येक तरी पत्र दिली आहेत. आमच्या चित्रा वाघने एवढे पत्र दिलेले आहेत, आमच्या उमा खापरेने एवढे पत्र दिले. एक कर्टेसी म्हणून एका पत्राला उत्तर दिलं असेल तर आम्हाला सांगावं किंवा दाखवावं स्क्रीनवरती. हे भेटणार नाहीत, आम्हाला वेळ देणार नाहीत. काल आम्ही राज्यपालांना भेटून आलो. शेवटी आम्हाला राज्यपालांना सांगावं लागलं की आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाहीये, आम्हाला तुमची मदत हवी याच्यामध्ये. ठीक आहे, विद्याताई उत्तर देतात. विद्याताई विरोधकांनी आपली भूमिका मांडायचा प्रयत्न केलाय. विरोधक आपली भूमिका मांडत असताना स्वाभाविकरित्या राज्य सरकारवर टीका करणार आहेत. मुद्दा आता टीकेत अडकण्याचा नाहीये. मुद्दा असा आहे की राज्य सरकारवर कायद्याच्या अंमलबजावणीची आणि निर्मितीची जबाबदारी आहे. आत्ता हा कायदा 1.5 वर्ष अजूनही झालेला नाही. मी तुम्हाला परत एक आठवण करून देतो, आबा पाटलांनी डान्सबारवर बंदीच्या वेळेला ज्या वेगात काम केलं होतं तो वेग आत्ताच्या राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांमध्ये का नाहीये? हे बघा, डान्स बारचा तुम्ही वारंवार उल्लेख करता. डान्स बार बंदी यावी म्हणून आमच्या संघटनांनी, मी स्वतः पण वैयक्तिक इतके आम्ही प्रयत्न केले होते, अनेक संघटनांनी. बिलकुल. आणि आता तुम्ही आपण जी आता चर्चा करतोय ना, त्याच्यावर मला तुम्हाला सांगायचंय की कायदा कधी आता डिसेंबरमध्ये येईल, परंतु कायदा येण्यासाठी आपण थांबलेलो नाही. हे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडनं, गृहमंत्र्यांकडनं, सगळ्यांकडनं, पोलीस कमिशनरने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे की आम्ही 15 दिवसाच्या आत हा तपास पूर्ण करू. त्या गुन्हेगाराला पोलीस कस्टडी जज साहेबांनी दिलेली आहे आणि ती 10 दिवस काहीतरी वाढवलेली आहे. त्यामुळे पोलिसांना जे काय त्या गुन्हेगाराकडनं कबुली घ्यायची आहे ती त्या मिळाल्यानंतर त्यांनी जसा दिशा कायद्याच्या अंतर्गत, शक्ती कायद्याच्या अंतर्गत आपण सांगितलेलं आहे की 15 दिवसाच्या आत
त्याचा तपासाची पूर्ण झाला पाहिजे, त्याचे रिपोर्ट सगळे आले पाहिजे आणि ते मग विद्याताई त्याची आपण असं नोंद सुद्धा सांगता झाली आहात पाहिजे. ना की आणि होणार आहे ना. आपण हातावर हात ठेवून बसलेले नाही आहात. मग मला आता एक पटकन प्रश्न गुणरत्न सदावर्तेंना विचारायचा आहे. गुणरत्न सदावर्ते, विद्यमान सरकारचा असा दावा आहे की शक्ती कायदा डिसेंबर मध्ये येईल, पण तोपर्यंत हे सरकार थांबणार नाही, हे सरकार अडणार नाही. मग माझा पुढचा प्रश्न गुणरत्न सदावर्ते आपल्याला आहे, जर आयपीसी अस्तित्वात आहे, जर भारतीय दंडविधान संहिता अस्तित्वात आहे, तर शक्ती कायद्याची गरजच काय आहे? सगळ्यात अगोदर पाठ थोपटून घेण्याचं मला थोडंसं फार जास्त अतिरंजित वाटतं या लोकांचं. तुम्ही कोणत्या महिला अत्याचारांवर बोलण्यासाठी तुमच्या सगळ्यांकडे पॉलिटिकल पार्टी म्हणून फेस आहे? ज्या राजकीय पक्षाचे 2-2, 3-3 मंत्री महिला अत्याचाराच्या संदर्भात महाराष्ट्र पाहतंय, काय होतंय त्या केसेस तर महाराष्ट्र पाहतंय. जर कोणी उठून बोलायचा प्रयत्न केला तर बंदुकीपर्यंत त्या गोष्टी जातात, हे महाराष्ट्र पाहतंय. अशा मंत्री असलेल्या मंत्रिमंडळांमधून, अशा सरकारांमधून काय फलित येईल? एक. दुसरी गोष्ट, असं मी पहिलं सरकार पाहिलं, एक आयोग येत आहे, आयोग आल्याच्या नंतर त्या आयोगाच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. तिसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने टाइम लिमिटेशन संदर्भात एजन्सीवर राहिलं पाहिजे, टाइम लिमिटेशन दुसऱ्यांनी घालू नये असं स्पष्ट सांगितलंय. तिसरी गोष्ट, जर तुम्हाला खरोखर म्हणजे सॅम्पल केस म्हणून एखाद्या भगिनीच्या केसकडे पाहू नका, जी भगिनी अन्यायग्रस्त असेल तिच्या जी बोलता गुणरत्न सदावर्ते आपला आवाज जातोय. एक मुद्दा आपण मांडला, तो फक्त पोहोचला, त्याच्या अनुषंगाने विद्याताईंना बोलायची संधी देतो. राज्य सरकारवर आक्षेप काय आहेत? तर या सरकारचे मंत्रीच महिला विषयक प्रकरणांमधले आरोपी आहेत. अशांकडून महिलांच्या संरक्षणाच्या बाबतीत अपेक्षा बाळगावी का? विद्याताई, आपलं उत्तर. तुम्ही जे काही मंत्र्यांवरती करतायत, ज्या एका मंत्र्यावरती आरोप केला होता त्यांना राजीनामा देणं भाग पडले, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि ती कुठलीही त्या गुन्ह्याच्या शिक्षेबाबतीत काय, त्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली का? त्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं तुम्ही वकील आहात, ते काम काय पक्षाचं नसतं, ते कोर्टाचं असतं. माझी वकिलीच तर ऐकून घ्या तुम्ही. त्यामुळे आता थांबा ना, बोलू द्या ना मला. त्यामुळे कोर्टात जे काय प्रकरण असेल त्यांना काय शिक्षा व्हायची तो निर्णय कोर्ट घेईल. दुसऱ्या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नीने जे काय त्यांच्यावरती आरोप केले, परवा तिला बंदूक बाळगल्याच्या प्रकरणी कोणाला अटक केली होती, काय काय झालंय ते सगळं मीडियामधनं आलेलं आहे. तेव्हा याची नोंद पक्षाने प्रत्येक वेळी घेतलेली आहे आणि कोणत्याही मंत्र्याला किंवा कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणं हा कोणाचाही उद्देश नाही. ठीक आहे. विद्याताई म्हणतात की या सरकारकडून कोणालाही पाठीशी घातलं जात नाही. मवियाचं सरकार हे या संपूर्ण प्रकरणामध्ये संवेदनशील आहे. धनराज वंजारींना यावर प्रतिक्रिया द्यायची आहे. धनराजी, 30 सेकंदात. पुढचा प्रश्न माझा दिव्या ढोलेंसाठी असणार आहे. नाही, तुम्ही म्हटलं की या कायद्याची गरज नाही आहे का? खऱ्या अर्थाने कायदे हे गरजेनुसारच असतात आणि कायद्याची गरज आहे, कारण याच्यामध्ये काही महत्वाच्या तरतुदी आहेत. त्या मी सांगतो 2-3 की 21 दिवसामध्ये चार्जशीट टाकण्याचं पोलिसांवर बंधन आहे. याच्यामध्ये डिजिटल हॅरेसमेंट होऊ शकतं, त्याच्यासाठी कडक शिक्षेची तरतूद आहे. याच्यामध्ये डेथ पेनल्टी आहे आणि त्याशिवाय अतिशय महत्वाचा एक मुद्दा या कायद्यामध्ये समाविष्ट आहे, मसुद्यामध्ये मी वाचलेला आहे तो, की वयानुसार म्हणजे 8 वर्षाची, 10 वर्षाची, 12 वर्षाची, 14 वर्षाची महिला या वयाचं सेग्रिगेशन आणि कॅटेगरायझेशन हे पहिल्यांदा भारताच्या कुठल्या तरी राज्यांनी केलेलं, हे सगळं क्रेडिट आहे. पण तुम्ही कराल तेव्हा ना, तुमची इच्छा स्वतःचं राजकारण करण्यामध्ये मशगूल आहे आणि दोन्हीही पक्ष म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे काहीतरी खेळ करणं. तुमचं लोक कल्याणकारी राज्य कुठे गेलं? विरोधक कुठे आहेत राज्यकर्ते? तुम्ही दोघेही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहात. तुम्हाला जनतेचं काही पडलेलं नाहीये. धनराज वंजारी यांनी वारंवार या मुद्द्याला आज स्पर्श केला की दोघंही एकसारखेच वागतायत. दोघांनाही आपलं मतलबी पद्धतीनंच भूमिका घ्यायच्या आहेत, मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत. एक पटकन प्रश्न गुणरत्न सदावर्ते आपल्यापर्यंत घेऊन येतो, त्यानंतर दिव्या ढोलेंसाठीचा पुढचा मुद्दा असेल. अशा स्थितीमध्ये कायदेच केवळ पीडिताच्या संरक्षणासाठी आहेत असा जर समजा कोणाला भास निर्माण झाला, तशी शक्यता निर्माण झाली, तर यात राज्य कायद्याचं उरलंय का, हाही प्रश्न येतो. मी जर नावं घ्यायला सुरुवात केली तर बऱ्याच लोकांच्या अडचणी वाढतील. तुम्हाला सांगतो, काही कुटुंब आणि काही महिला, काही राजकारणी लोकांमुळे तुम्हाला सांगतो पुणे सोडून गेले, ते कुटुंब दिसले नाही, त्या महिला दिसल्या नाही,
ते लेकरं दिसले नाही, कधी त्या भगिनी दिसल्या नाही. परंतु मला हे सांगायचं आहे की खरोखरच कायद्याचं राज्य नाही आहे. मी जे प्रश्न उपस्थित केला होता त्याचं उत्तर देण्याऐवजी ज्युडिशरीचे किती लेअर आहेत आणि कायद्याप्रमाणे किती वेळ लागतं, हे माझं असं म्हणणं आहे की जे प्रकरण म्हणजे घाटकोपर किंवा याच्यामध्ये झालेलं आहे तशाच प्रकारची तळमळ मंत्र्यांनी जरी केलेला गुन्हा असेल तर त्याच्यातही असायला पाहिजे, तशीच SIT असायला पाहिजे एक. आणि दुसरी गोष्ट, इंडियन पिनल कोड हे एवढं सक्षम आहे तुम्हाला सांगतो, आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड एवढं सक्षम आहे प्रसादजी, तुम्हाला सांगतो ज्या दिवशी घटना घडते अशी त्यावेळेस म्हणजे घटना घडल्याचे जी तक्रारदार असते किंवा साक्षीदार असते तर 164 खाली त्या थेट म्हणजे मॅजिस्ट्रेटला नेऊन उभं करून त्यात म्हणजे जे विटनेस असते त्याचं रेकॉर्ड स्टेटमेंट करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु मला सांगा, ह्या ज्या घटना मंत्र्यांच्या हातून अत्याचार झालेले आहेत त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेटकडे नेऊन 164चे स्टेटमेंट रेकॉर्ड केले का? नाही केले. आणि कालच्या प्रकरणात सुद्धा अद्याप तुम्हाला गुणरत्न सदावर्ते असं सांगायचंय का की कायदे भले अस्तित्वात असतील, भले IPC आणि CRPC सक्षमरित्या काम करण्यासाठी बनवलं गेलेलं असेल, कायदा प्रत्येकासाठी समान पद्धतीनं काम करत नाही. तुम्ही जर बलवान असाल, शक्तिवान असाल तर तुमच्यासाठी कायद्याची अंमलबजावणी वेगळ्या पद्धतीनं होते. तुम्ही कमजोर असाल तर तुमच्यासाठी कायद्याची अंमलबजावणी या राज्यात वेगळ्या पद्धतीनं होतीये. हे निर्दिष्ट करताय का आपण? बरोबर आहे, स्पष्ट आहे. कारण ज्या गोष्टी मीडियामध्ये सामान्य माणसापर्यंत चर्चेला जातील त्याच बाबीवर आज चर्चा होते. आज तुम्हाला सांगतो पोलीस खात्यातल्या उच्च पदस्थ पोलीस अधिकारी, अगदी यंग ऑफिसर्स ऑल इंडिया सर्व्हिसच्या, ते सुद्धा किती बेजार आहेत ते काही थोड्या दिवसामध्ये सगळ्यांना पाहायला मिळेल. तेवढंच नाही तर मागच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारचा वेगवेगळ्या स्तरावर अत्याचार आहे, त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक आहे का तुमचं? बिलकुल फास्ट ट्रॅक नाही. आणि केवळ म्हणजे प्रसिद्धी आणि लोकांपर्यंत जे विषय पोहोचतात त्याच्यावर काहीतरी थातूर मातूर करावं, त्याच्या पलीकड मला वाटतंय की घड्याळीकडे सुद्धा काही नाही, अशोक चव्हाणच्या काँग्रेसकडे सुद्धा नाही. आणि जेव्हा मी आदर्श म्हणतो तेव्हा मुंबई विद्यापीठात जाऊन जरा वाकून पाहावं, तेव्हा अधिक अत्याचार लक्षात येतील. आणि अत्याचारी जे कुणी असतील त्यांना न्याय देण्याचं काम विद्यार्थ्यांनी करावं, असं मी जय महाराष्ट्राच्या माध्यमातून भारताला आणि महाराष्ट्राला सांगतो. ठीक आहे. या मुद्द्यावर एकदम पटकन राजकीय प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे, कारण आपण थेट मुद्द्याला हात घालत असं म्हणालात की राज्यात कायद्याचं राज्य नाहीये. दिव्या ढोले, याला जबाबदार विरोधकही असायला हवेत. आहेत ते जबाबदार? बघा, असं विरोधकांवरती तुम्ही निशाणा टाकून काही होणार नाहीये. शेवटी शासन हे शासन असतं, त्यांच्या हातात सगळ्या दोऱ्या असतात आणि त्यांनाच सांभाळायचं. एका बाजूला कायदा सुव्यवस्था असते तर दुसऱ्या बाजूला समाजामध्ये समाज घडून आणण्याची पण जबाबदारी काही प्रमाणामध्ये असतेच. बाकी सगळे लोक असतात. समाज कल्याण मंत्रालय यांच्याकडे आहे, शासनाकडे. आजच्या घडीला करोनाच्या काळामध्ये लोक डिप्रेशन मध्ये गेले आहेत, नेगेटिव्ह सगळे ऍक्ट्स व्हायला लागले आहेत. ही मानसिकता बदलण्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत? पहिले रूट कॉज तर मानसिकता आहे ना. समाजामध्ये एखादी कीड पसरत चालली आहे जी आपल्याला दिसते, त्याच्यामध्ये बदल आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय? याचं उत्तर घेऊया. वेळ मर्यादेत आपल्याला बोलायला हवं. दिव्यताई, आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलोय. विद्याताई, आपल्यासाठीचा मुद्दा आहे, आपण नक्की समाजातली कीड संपवण्याच्यासाठी मुळावर घाव घालता आहात का की वरकरणीच काम चाललंय? नाही, कायद्याच्या दृष्टीने कायदा कडक करणं, तो फास्ट ट्रॅकवर आणणं, त्याला चांगला वकील देणं, तिला चांगले उपचार देणं, तिला आर्थिक सहाय्य करणं, हे जे सरकारने करायला पाहिजे त्या दृष्टीने आपण कुठेही कमी पडत नाही. त्या दृष्टीने कायदे सगळे व्यवस्थित आहे. परंतु आणखीन एक दुःख, जे मगाशी वंजारी साहेबांनी अत्यंत महत्वाचा विषय ते मांडत होते, ते खरं त्याच्यावर जास्त बोललं पाहिजे की आता समाजामध्ये जी लोकांची मानसिकता झालेली आहे, आता अत्याचार हे एका दिवसात होत नाहीत. आता तुम्ही बघितले अत्याचाराच्या घटनांमध्ये 12, 13, 14 वर्षाचे मायनर मुलं सुद्धा आहेत. हे सगळं का होत आहे? मला तर एक आई म्हणून इतका मोठा प्रश्न पडतो की प्रत्येक स्त्रीला आपले तरुण मुलं, आपले शाळेत जाणारे मुलं, म्हणजे आता पूर्वी जर एखाद्या मुलाचं वय झालं 18 वर्ष, 20 वर्ष, मुलीचं वय 15-16 झालं, ती वयात आली की आई वडील तिचं विवाह बंधनात बांधून तिचा ही परिस्थिती सोडवायचे. परंतु आता असं झालेलं आहे की आपल्या हातामध्ये जे सोशल मीडिया आहे, जे घराघरामध्ये टीव्ही आहे, जे घराघरामध्ये मोबाईल आलेले आहेत, आपण म्हणतो आता शाळेत मुलांना जायचंच नाही, ऑनलाईन शिक्षण आहे, ऑनलाईन वरती शिकतात, ही चांगली गोष्ट आहे. पण ऑनलाईनच्या माध्यमातून तरुण, अगदी जे लहान मुलं आहेत त्यांच्या समोर आपण काय नेऊन ठेवलंय,
ते कुठल्या दिशेने चाललेले आहेत. समाजात सिनेमातला जो हिंसाचार आहे विद्याताई, त्याचाही मनावर परिणाम होतो. विद्याताई, हा विषय जितका सामाजिक आहे तो तितका कमी आहे चर्चा करण्यासाठी. चर्चेला वेळेची मर्यादा आहे. प्रश्न मी आपल्याला असा विचारला होता की आत्ताच्या घडीला समाजातली कोणत्याही प्रकारची अन्यायाची कीड मोडण्याच्यासाठी आपण काय करता आहात? सत्तेत आहात म्हणून जबाबदारी आपली जास्त आहे, काकणभर जास्त आहे? निश्चितच आमची जबाबदारी जास्त आहे आणि त्या दृष्टीने जे काय करायचं ते उपाययोजना सरकार म्हणून अत्यंत चांगलं. कुठलाही शक्ती मिल पासूनचा बलात्कार तुम्ही बघितला आणि आता कालच्या बलात्कारापर्यंत जे गुन्हेगार होते त्यांना तातडीने शक्ती मिलच्या याच्यात सुद्धा 48 तासाच्या आत मुंबई बाहेर पळालेल्या गुंडांना पकडलं होतं. कालच्या गुन्हेगाराला सुद्धा तातडीने पकडण्यात आलेलं आहे. पोलिसांनी विद्याताई, आपण असा जो दावा करता आहात शक्ती मिल प्रकरणातला, दुर्दैवानं आता चर्चा सुरू केलीच आहे तर जाता जाता एक पटकन तपशील देतो. त्याच शक्ती मिल मधल्या आरोपीच्या कडून सुटून आल्याच्या नंतर पेरोलवर आणखी तसेच गुन्हे झाले. हाच चिंतेचा विषय आहे की आपण आरोपीला अशी शिक्षा करू शकलो नाही की त्यानं त्यातून धडा घ्यावा. वेळ मर्यादेपोटीच थांबतोय. आपण मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.